एसटी महामंडळाने आपल्या कारभाराची श्वेतपत्रिका जाहीर केली असून महामंडळाचा संचित तोटा 10,324 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे। ही श्वेतपत्रिका पाहता एसटीचा गाडा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी अर्थसहाय्य करावे अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या जीवन वाहिनीचा आर्थिक गाडा नेमका कुठे रुतलाय पाहूयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना 1 जून 1948 रोजी पुणे अहिल्यानगर या एका बस मार्गावरून सुरू झाली होती। 1981-82 साली बसची सरासरी संख्या ही 10,028 होती, जी 2011-12 साली 18,275 इतकी झाली। मात्र 24-25 पर्यंत ती घसरून 15,764 इतकी झाली आहे। कर्मचारी संख्या देखील 1981-82 मध्ये 79,458 इतकी होती, जी 1991-92 मध्ये 1,12,200 इतकी झाली। मात्र अलीकडे 86,317 इतकीच राहिली आहे। प्रवासी संख्येतही अशाच प्रकारे घसरण झाली आहे। बस स्थानकांची संख्या 1981-82 मध्ये 396 होती, जी आता 24-25 मध्ये 598 झाली आहे। महामंडळाच्या आर्थिक अडचणींमागे प्रमुख कारण म्हणजे ताफ्यातील बसची कमतरता आणि जुन्या बसमुळे होणारे वारंवार ब्रेकडाऊन, तसेच अनेक तोट्यातील मार्गांवर सामाजिक बांधिलकीतून सेवा सुरू ठेवावी लागत आहे। भाड्याच्या संरचनेत वेळोवेळी योग्य ते बदल न झाल्यामुळे देखील महसुलात वाढ झाली नाहीये। अवैध प्रवासी वाहतूक देखील या एसटी महामंडळासमोर एक मोठं आव्हान आहे, असं देखील या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आलं आहे। हेच पाहता गेल्या 45 आर्थिक वर्षांपैकी केवळ 8 वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून उर्वरित वर्षांमध्ये सातत्यानं महामंडळाला तोटाच झालेला आहे। महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे। या श्वेतपत्रकानुसार महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी 5,000 नवीन बस आपल्या ताफ्यात वाढवणार आहे। यामध्ये उच्च दर्जाच्या वोल्वो बस भाडे तत्वावर घेतल्या जातील। महामंडळाच्या मालकीच्या जागांवर खासगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार असून त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार करण्यात येतील। तसेच महामंडळाच्या मालमत्ता बांधा वापरा हस्तांतरित करा किंवा खासगी सार्वजनिक मॉडेलवर विकसित केल्या जाणार आहेत। सी कॅटेगरी मार्गांचे बी कॅटेगरीत व बी कॅटेगरीचे ए कॅटेगरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे। गैरपरिचालन उत्पन्नात वाढ, प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे आणि महसूल वाढीसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित केली जाणार आहेत। खर्च कमी करण्यासाठी 5,000 LNG आणि 1,000 CNG बस ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आखण्यात आली आहे। व्यवस्थापन कार्यक्षमतेसाठी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणजेच ERP ही प्रणाली लागू केली जाणार असून खर्च कपात संदर्भातील निकष निश्चित केले जाणार आहेत। परिवहन विषयातील तज्ञ म्हणतात, एसटीच्या श्वेतपत्रिकेमध्ये पाहिले असता संचित तोटा हा 10,000 कोटींच्या घरात आहे। अशा परिस्थितीमध्ये एसटीने प्रवासी उत्पन्न मध्ये कशी वाढ होईल हे तर पाहिलंच पाहिजे। याशिवाय प्रवासी उत्पन्न व्यतिरिक्त देखील उत्पन्न आपलं कसं वाढेल याचं देखील नियोजन करायला हवे। जास्तीत जास्त बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा कशी देता येईल याचं पुढील काही वर्षांचं नियोजन आत्ताच केलं तरच एसटीला नव्यानं उभारी देऊ शकेल असा विश्वास वाटतो। याबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात, डोंगर दऱ्यात व दुर्गम भागात राहणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवांसाठी लवकरच थेट एसटी सेवा सुरू करण्यात येईल। जिथे केवळ रस्ता अरुंद असल्यामुळे 11 मीटर व 12 मीटरच्या मोठ्या बसेस पोहोचू शकत नाही, तिथे खास 50 मिनी बसेस आम्ही घेणार आहोत। या मिनी बसेस चालवणं एसटीच्या दृष्टीनं तोट्याचं असलं तरी आदिवासी बांधवांसाठी तो तोटा आम्ही सहन करू व त्यांना प्रवासी सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। गेल्या 45 वर्षांमध्ये केवळ 8 वर्ष एसटी महामंडळ चालनीय नफ्यात होते। राज्यातील तब्बल 90% लोकसंख्येला थेट परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे। दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांना सुरक्षित दळणवळण देणारी एसटी
भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं ही काळाची गरज आहे. हा संपूर्ण विषयावरील तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा. आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.